जन्मदात्री आई वडील कुठे चुकतात कुणी सांगेल का? गरिबी दिवस काढणाऱ्या आई वडिलांनी पिढीजा जमीन होती तिला हात न लावता त्यात काही पिकवून नाहीच भागले तर दुसऱ्यांच्यात मोलमजुरी करून मुलांची पोट भरली। 2 मूल 2 मुली जशा दोघी लग्नाच्या वयात आल्या तसं लोकांचे कर्ज काढून लेकींचे लग्न केली। लग्नाचं कर्ज फेडण्यासाठी बापानी 15 वर्षे लोकांच्यात सालानी गडी म्हणून रक्त पडेपर्यंत शिळ्या भाकरीवर काम केली। मुलींची बाळंतपण आली सण सणावाराला कपडे घे बोळवण्या कर काढ कर्ज ते फेडण्यासाठी आईने लोकांची सारवणी केली। लहान मुलगा 12वी पर्यंत शिकवला, पुढे तो शिकलाच नाही। मोठ्याचं लग्न करून दिलं तसं बायकोचं ऐकून लगेच वेगळा निघाला। लहान मुलगा कर्तुकीस येऊन पण कामधंदा करत नव्हता म्हणून बापांनी काळजीपोटी बोलायला चालू केलं, बाबा रे काम नाही केलंस तर पोट कसं भरशील? आमच्या मागं तुझं कसं होईल? अजून तुझं लग्न व्हायचं आहे, तू असा मग मुलगी कोण देईल लग्नासाठी वगैरे असं बोलतच बाप जेवत होता। या शहाण्या लेकानं का बडबड करतो म्हणून बापाच्या कमरेत लाथ घातली। वयस्कर बाप तसाच तोंडावर पडला। काय पाप केलं मी म्हणून बापानं हाय खाऊन जेवण सोडलं। 12व्या दिवशी बापाची तिरडी बाहेर काढली पण त्याला मोठ्या बहिणीने सुद्धा जाब विचारलं नाही। वैतीचा आणि बाकी विधीचा खर्च नातेवाईकींनी केला। राहिली आई तिचे हाल तर कुत्र पण बरं असे करून ठेवले। नातेवाईकींनी मिळून लहानाचं लग्न लावून दिलं। आता तरी सुधारेल पण त्याची बायको आणि तो घरात बसून खायचे आणि रोज दुसऱ्यांच्यात मजुरी करून ती आई यांना खायला घालायची। भोळी होती बिचारी, कोणी मुलाबद्दल सांगितलं तरी नाही माझा मुलगा खूप चांगला असंच म्हणायची। शेती दोघांनी वाटून घेतली, अर्धा एकर आईसाठी द्या असं गावकरी म्हणाले। जो आईला सांभाळील त्यालाच ती जमीन ठरली। लहानाला आयतं खायची सवय होती, मी आईला सांभाळतो म्हणाला। 10 वर्ष तिनंच त्याला त्याच्या बायकोला आणि त्याच्या 3 लहान मुलांना सांभाळलं। तिचं शेत पण यानं विकून टाकलं, स्वतःच्या वाटणीचं पण विकून खाल्ले। त्या आईचे किती हाल होते पण मोठा मुलगा आणि 2 मुलींनी कधी साधी विचारपूस सुद्धा केली नाही। आता ती थकत चालली होती। ज्यांना शेत खाल्ले तो गावात खूप कर्जबाजारी झाला। आईचे पैसे येणे बंद झाले म्हणून तो एक दिवस शहरात मूल बायकोला घेऊन निघाला। आईचा जीव ती म्हणाली नको जाऊ, आपण करू काहीतरी, मी अजून कामाला जाईल। तो ऐकायला तयार नव्हता। मग ती म्हणाली मी पण येते तुझ्यासोबत, मला कोण बघेल? त्यावर त्याने आईला ढकलून दिलं। आईचं डोकं फुटलं, रक्ताची धार लागली पण यानं बघितलं नाही की याच्या बायकोनी पण बघितलं नाही। आईने त्याचा पाय धरला, नकोच जाऊ रे। त्या निर्लज्ज माणसाने आईच्या मुस्काटात मारली। आई चक्कर येऊन दारात पडली। या निर्दयी माणसाने घराला कुलूप घातला आणि निघून गेला। मोठी मुलगी तिला 2 मुली, छोटी मुलगी तिला 3 मुली आणि 1 मुलगा। मोठ्या मुलाला 2 मुली 1 मुलगा, छोट्या मुलाला 2 मुलगे 1 मुलगी। एवढा मोठा परिवार। तो गेल्यावर ती आई देवळात राहू लागली। मोठ्या मुलाची बायको तर बघू पण देत नव्हती। नवऱ्याला म्हणायची शेत म्हातारीचं त्यानं विकून खाल्ले, आपण का सांभाळा? मुलींना सगळ्या गावानं निरोप दिला। त्या म्हणाल्या आमच्यासाठी त्यांनी काय केलं, किती करणी केली, मग आम्ही का बघावं तिला? बिचारी 4 मुलांची आई देवळात अर्ध लुगडं नसून अर्ध खाली अंथरायची आणि गावात भीक मागून जगू लागली। नाते गोत्यातले येऊन कधीतरी बघायचे, थकून निजायची। गावातील लोक येता जाता बघायचे जिवंत आहे का म्हणून। एक दिवस पडली, सगळ्या हातपायाला जखमा झाल्या। त्या जखमा सुद्धा तिला तिच्या डोळ्यांनी नीट दिसत नव्हत्या। 8 दिवसात खूपच आजारी झाली। गावकऱ्यांनी मुलींना निरोप पाठवून सांगितलं। त्या म्हणाल्या ती देवळात झोपते, आम्ही कसं भेटायचं तिला? आमची पण इज्जत जाईल। ज्याच्यासाठी हाड उघाडली त्यानं तर गावकरी फोन करतील म्हणून नंबर सुद्धा बदली केला। त्या दिवशी
त्या आईची प्राणज्योत पहाटेच मावळली। गावकऱ्यांनी नातेवाईकांना कळवलं, मुलींना सुद्धा कळवलं। मय्यतीला आल्या आणि खूप जीव असल्यासारखं रडू लागल्या। आणि हो, तिचा सुद्धा अंत्यविधी गावकरी आणि नातेवाईक यांनी मिळून केला। पण ज्या मुलांना जन्म दिला त्या मातेसाठी ना कुणाकडे कधी वेळ ना कुणाकडे कधी पैसा होता। सगळ्यांच्या घरी सगळं बऱ्यापैकी म्हणजे मजेत आहे। मग का हो, त्या आईला असं काय लागत होतं जे जन्म दिलेल्या मुलांना ओझं वाटावं? काय दया आली नसेल कुणालाच चौघातून? एवढा विसर पडतो का? खरंच पैशापुढे, प्रॉपर्टी पुढे जन्मदात्यांच्या मायेचा लिलाव होतं। कसलं हे दुर्भाग्य! शाप लागावा यांना, मगच समजेल यांना आई वडिलांचं प्रेम काय असतं। लेखिका वनिता भोगील। तर मित्रांनो, जर तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।